नमस्कार. आज 25 ऑगस्ट 2024 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. यासोबतच आपण लोकमत वृत्तपत्र देखील कव्हर करत आहोत. तर चला सुरुवात करूयात आजच्या प्रमुख बातम्यांना. विरोधकांचे आंदोलन, भाजपचा जागर, आरोपीला पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे असं उद्धव ठाकरे यांचा आरोप. तर अगदीच त्याच्या पुढे पहा, बदलापूर सारख्या घटनांवर राजकारण करू नये असं बावनकुळे यांचं प्रतिपादन. ओके, म्हणजे अगदीच काल आरोप प्रत्यारोप होत राहिले व मूक आंदोलन काल विरोधकांनी केलेलं आहे. ओके, यासोबतच पहा, भर पावसात शरद पवार, सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी झालेले होते किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर काल मूक आंदोलन झालेलं आहे. डन. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. CSMTच्या ऐतिहासिक वारसा इमारतीत देवितांची शिल्पे. ओके, आता पहा, परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो, कंबाईन परीक्षेला बेसिकली जर पाहिलात तुम्ही किंवा यावर्षी UPSCने पण असाच प्रश्न एक विचारलेला होता. लास्ट इयरला गरबा डान्स आपल्या युनेस्कोच्या यादीमध्ये म्हणजे जे हेरिटेज आहे त्यामध्ये टाकण्यात आलेला आहे गरबा डान्सला. त्यावरून UPSC 2024ला प्रश्न आलेला होता. मग अगदी याच धर्तीवर जर प्रश्न MPSCने जर बनवला, खालीलपैकी कोणते स्थळ जागतिक वारसा स्थळामध्ये नाही किंवा आहे असा जर प्रश्न तिथं आला तर पहा, CSMT जर दिलं तर आपल्याला कदाचित कन्फ्यूज होऊ शकतं किंवा रेल्वे स्थानकाचं नाव कसं वारसा स्थळामध्ये वगैरे येऊ शकेल. तर पहा, अगदीच जर तुम्ही पाहिलात तर 1878 ते 88 दरम्यान आपल्या CSMTचं बांधकाम झालेलं आहे व अगदीच ते एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ओके, जागतिक वारसा स्थळ आहे. या नात्याने लक्षात ठेवायचं आहे, CSMT बद्दल जर प्रश्न विचारण्यात आला की जागतिक वारसा स्थळ आहे का ते, तर बिलकुल यस, ते वारसा स्थळ आहे. मग आता पहा, त्यामध्ये ना अगदीच त्याचं कलाकुसर करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, एक चित्रकलेची स्पर्धा आयोजित केली होती व त्या स्पर्धेच्या अनुषंगाने वारसा स्थळामध्ये आता ते चित्र त्यांनी लावणार आहेत. ओके, तर ही न्यूज तुम्हाला या पद्धतीने गरजेची आहे. त्यानंतर पुढे चला. लैंगिकतेच्या शिक्षणाला पर्याय नाही. आता हा जो लेख आहे यासोबतच नेक्स्ट लेख पहा, हा एक लेख. त्यानंतर पुढचा, दर शाळा बंद होतील, हा एक लेख. त्यानंतर संस्था चालकांची भूमिका, हा एक लेख. आणि कायदे निष्प्रभच व तसेच तिला कणखर करणे महत्त्वाचे, हे जे 5 लेख आहेत ना, हे तुम्हाला स्वतःहून वाचायचे आहेत. ओके, कारण यामध्ये एक्सप्लेनेशन सारखं काही नाही आहे, पण अगदी तुम्ही पण समाजाचा एक घटक आहात या नात्याने तुम्हाला हे वाचणं खूप गरजेचं आहे. पहा, फक्त आपण इंस्टाग्रामवरती एक स्टोरी लावून किंवा व्हॉट्सअपवरती एक स्टेटस ठेवून आपल्याला सर्व काही कर्तव्य होत नाही किंवा तुमच्यातील जे मनातील आक्रोश आहे फक्त आपण मूक आंदोलन करून ते आक्रोश बाहेर काढू शकत नाही. तर आक्रोश त्यानंतर पहा, तुम्हाला प्रशासनात जायचं आहे ना, मग सोल्युशन बेस्ड बाते करायचं आहे. ओके, पहा, प्रॉब्लेम तर राजकारणी पण शोधून देतात किंवा एखादी सामाजिक आंदोलन करता असेल ना, तो पण शोधून देतो की बाबा इथं इथं अशा पद्धतीने प्रॉब्लेम आहे. पण प्रशासकाचं काम काय असतं किंवा IASचं काय काम असतं, तर सोल्युशन देणं, झटकापटकी निर्णय घेऊन तिथं सोल्युशन तुम्हाला देणं गरजेचं असतं. या नात्याने पहा, तुम्हाला सोल्युशन बेस्ड जर बाते करायची असतील तर हे लेख तुम्हाला खूप मदत करणार आहेत. हा एक लेख आहे, त्यानंतर हा एक लेख, त्यानंतर हे एक, त्यानंतर धिस वन आणि हा एक, असे 5 लेख तुम्हाला स्वतःहून वाचायचे आहेत. आज रविवार आहे, दुसरं कोणतंही काम तुम्ही करू नका, पण आज एवढे लेख तुम्हाला वाचायचं आहे व टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी ही PDF तुम्हाला अपलोडेड केलेली आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी हा लेख वाचायचा आहे. वाटल्यास याचे जर तुम्हाला जे काही समरी जे असेल ते तुम्ही माझ्यासोबत पण शेअर करू शकता. जर तुम्हाला वाटेल ना की समरी अशा पद्धतीने आपण प्रश्न जर आला MPSCमध्ये किंवा UPSCमध्ये लिहिण्यासाठी, तर तुम्ही हे डायरेक्टली तुमच्या पॉईंट्समध्ये हे लिहू शकता. आता पहा, हा जो प्रश्न आहे ना, तो हे जे लेख आहेत ना, GS1 मध्ये पण इम्पॉर्टंट आहेत आणि जे विद्यार्थी सोशोलॉजी ऑप्शनलचे आहेत त्यांच्यासाठी पण हा लेख खूप महत्त्वाचा आहे. की बहुना इंटरव्ह्यूसाठी पण तुम्हाला हे लेख खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हा लेख परिपूर्णरित्या वाचायचाच आहे. त्यानंतर आता येतात लोकमतच्या बातम्या. आता ह्या ज्या बातम्या आहेत ना, त्या अगदीच कशासाठी कामाच्या आहेत, तर प्रिलिमसाठी कामाच्या आहेत. आता इथून पुढच्या सर्व बातम्या प्रिलिमसाठी कामाच्या आहेत. तर पहा, केंद्र सरकारने काल युनिफाईड पेमेंट स्कीम UPS लॉन्च केलेली आहे. म्हणजेच काय, याच्यापूर्वी पहा ओल्ड पेन्शन स्कीम होती, बरोबर. मग त्यांनी आणली NPS. 2014मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी आणली NPS. मग आता त्यांनी 2024मध्ये काय आणले आहेत, UPS. आता ही फरक काय काय आहे ते पहा. ओल्ड पेन्शन स्कीम जर तुम्ही पाहिलात, म्हणजे याच्यापूर्वी सर्वात पहिली हीच होती ओल्ड पेन्शन स्कीम. यामध्ये असायचं काय पहा, तर तुम्ही केंद्र सरकारच्या जर नोकरीमध्ये जर असाल तर तुम्हाला रिटायर झाल्यानंतर 50% पेमेंट तुम्हाला दिली जायची. म्हणजे आता आपण काय कॉन्स्टेबल या पदावरून
आपण कॉन्स्टेबल पदावरती भरती झालेलो आहोत असं समजा, व PSI या पदावरती मी काय झालेलं आहे, रिटायर झालेला आहे, बरोबर. माझी सर्व्हिस PSI पदावरती येऊन थांबली. मग मला पेमेंट कोणती किंवा सॉरी मला पेन्शन कोणत्या पद्धतीची मिळणार, तर ह्या PSIची आता इथं जर 100 रुपये मला PSI असताना जर 100 रुपये पगार असेल, तर मला 50 रुपये म्हणजे 50% त्याची काय असेल पेन्शन माझी तशा स्वरूपात पूर्वी मिळायची ओल्ड पेन्शन स्कीममध्ये. ओके. मग आणि पहा या ओल्ड पेन्शन स्कीममध्ये ना आपला स्वतःहून तिथं काही कॉन्ट्रीब्युशन करणं गरजेचं होतं का, तर बिलकुल नाही. तुम्हाला तुमचे काहीच सॅलरीमधून जे पैसे आहेत ना ते बिलकुल कटायचे नाहीत या स्कीममध्ये. डन. मग आता पहा यावरून काय व्हायचं पहा, तुमची सॅलरीमध्ये एकही रुपये कटायचा नाही, बरोबर. तुमचा एकही रुपये कटायचा नाही. या कारणामुळे काय इथे फटका कोणाला बसायचा, तर सरकारला इथं जास्त फटका बसायचा. तुम्हाला बसायचा का, तुम्ही सॅलरीड पर्सन असाल तर बिलकुल नाही, कारण सर्वच्या सर्व तुमच्या खात्यात रक्कम जमा व्हायची, बाकी सरकार तुम्हाला उलट हे पैसे द्यायचं. त्यामुळे हे जे कर्मचारी होते ना त्यांच्यासाठी ही खूप चांगली स्कीम होती. मग त्यामुळे पहा त्यांनी ओल्ड पेन्शन स्कीमच लागू करायचं म्हणून त्यांनी आंदोलन पण केले होते. किंवा आता पण सध्याला पहा राज्यभरामध्ये तसे आंदोलन चालू आहेत शिक्षकांचे वगैरे, की ओल्ड पेन्शन स्कीम लागू करा आम्हाला. तर त्याचं नेमकं कारण काय आहे, तेच आहे की आपल्याला काहीही रक्कम तिथं अदा करायची नाही. ओके. तर डन हे झालं. मग पहा काही वर्षानंतर केंद्र सरकारला समजलं की बाबा आपण जे पेन्शन देत आहोत ना कर्मचाऱ्यांना, त्यांच्याकडून आपण काम तर करून घेत नाही आहे, पण त्यांना आपण काय देत आहोत, पेन्शन देत आहोत आपल्या पैशातून. ओके. मग हे त्यांना लक्षात आलं. मग त्यांनी म्हटले, नरेंद्र मोदी सरकार आलं, त्यांनी म्हटले ओल्ड पेन्शन स्कीम आपण आता कॅन्सल करूयात, आता आपण त्या जागी आणूयात न्यू पेन्शन स्कीम. न्यू पेन्शन स्कीम म्हणजे काय, तर पहा कॉन्स्टेबल पदावरती मी नियुक्त झालो व PSI पर्यंत जाता जाता माझ्या पगारीमधून 10% अशा पद्धतीने काय केली जाईल, पगार कपात केली जाईल. ओके. ही पगार कपात करून कुठं टाकण्यात येईल, तर ही पगार 10% जी कपात आहे, म्हणजे पहा आता मी कॉन्स्टेबल जेव्हा वेळेस होतो त्यावेळेस माझी पगार होती पहा 50 रुपये. ओके. तर 50 रुपये पगार असल्यानंतर याची 10% जर कापले तर फक्त 5 रुपये माझे कपात केले जाते, व हे 5 रुपये कुठं, शेअर मार्केटमध्ये लावले जातात. ओके. शेअर मार्केटमध्ये हे पैसे गुंतवले जातील. ओके. आणि माझ्या खात्यामध्ये कॉन्स्टेबल पदावरती असताना 45 रुपये सॅलरी म्हणून माझी येत जाईल. फक्त माझ्या नावाने सॅलरी आहे 50 रुपये, पण त्यातील 5 रुपयेचा वाटा कुठं जातो, शेअर मार्केटमध्ये जातो. 45 रुपये माझ्या खात्यात येतात सॅलरी स्वरूपात. ओके. म्हणजे आपलं पण न्यू पेन्शन स्कीममध्ये काय, आपलं पण तिथं कॉन्ट्रीब्युशन वाढलं. पण ओल्ड पेन्शन स्कीममध्ये तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन होतं का पेन्शनसाठी, तर बिलकुल नाही. मग आता पहा हे शेअर मार्केटवरती आधारित, आता 5 रुपये आपण कुठं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेले आहेत, बरोबर. मग असे तुमचे 10% आणि बाकीचे केंद्र सरकार प्लस राज्य सरकार या दोघांचे मिळून काय व्हायचे पहा, पैसे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जायचे, बरोबर. मग हे तुमच्या नावाचं शेअर असायचं पूर्वी. मग ह्या शेअरची व्हॅल्यू आता 5 रुपये जर तुम्हाला तोटा झाला, सॉरी आता पहा ह्या शेअरची जर व्हॅल्यू प्लस झाली किंवा मायनस झाली, तर प्लस झाली तरी तुम्हाला फायदाच आहे, व मायनस जर झाला तर तुम्हाला तोटाच आहे. अशा पद्धतीने ही न्यू पेन्शन स्कीम होती. यामुळे पहा इथं काय होती, व्होलॅटिलिटी होती. म्हणजे अगदी तुम्हाला पेन्शन तेवढीच मिळेल का याची गॅरंटी नव्हती. पहा आता जसं PSIला गेल्यानंतर मला 100 रुपये पगार झाली जरी असेल, तरी हे जे 10% जी रक्कम होती व ती रक्कम कुठं गुंतवण्यात आलेली होती, आपल्या शेअर मार्केटमध्ये. मग शेअर मार्केटमधून मला किती परतावा मिळेल याच्या बेसिसवर जर मला पहा शेअर मार्केटमध्ये पूर्णतः लॉस झाला व माझी रक्कम जर कमी झालेली असेल ना, तर फक्त केंद्र सरकार ती 10%ची जी रक्कम हे होती ना ती बिलकुल देणार नाही, पण त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन घालून ते 90% रक्कमच परत करेल. बाकी संपूर्ण ते म्हणजे स्वतःहून पैसे वगैरे केंद्र सरकार तिथं भरपाई करणार नव्हतं. फक्त शेअर मार्केटमधूनच ते काय केली जाईल, भरपाई केली जाणार होती ह्या न्यू पेन्शन स्कीममध्ये. ओके. त्यामुळे ही जी न्यू पेन्शन स्कीम होती ती कशी होती, खूप व्होलॅटाईल होती. व पहा बेसिकली जर तुम्ही न्यू पेन्शन स्कीमला जर पाहिलात ना, तर तुम्हाला ते व्होलॅटाईल आहे का ते डायरेक्टली दिसणार नाही, कारण त्यामध्ये खूप टेक्निकॅलिटी आहे, जेणेकरून तुम्हाला पेन्शन जी आहे ना ती स्टेबल मिळाली जाईल. कारण अशा पद्धतीने पहा आता 5 वर्षासाठी मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले आहेत, बरोबर. व मला परतावा आला 100 रुपये. 100 रुपये जर परतावा आलेला असेल ना, तर ह्या 100 रुपयेला मी काय करेल, डिवाईड करेल. ओके. 100 रुपयेला 10ने डिवाईड जर केलं, म्हणजे 10 वर्षासाठी जर मला पेन्शन तुम्हाला द्यायची असेल, तर काय करेल 100 रुपयांना जर डिवाईड केलं 10ने, तर किती 10 रुपये तुम्हाला प्रत्येक वेळेस खात्यात दिले जातील. ओके. म्हणजे हे काय असेल, पेन्शन जी होती ना ती अगदीच शेअर मार्केटवरती अवलंबून होती. व पेन्शन देताना पण काही प्रमाणात फक्त सरकार काय करायचं, पैसे तुम्हाला द्यायचं. म्हणजे अगदीच तुमचे 10 रुपये सॉरी तुमचे 5 रुपये होते ना पूर्वीचे, मग त्यामध्ये 50 रुपये अगदी केंद्र सरकार वगैरे थोडी रक्कम तिथं टाकायची. ओके. असं करूनच तुम्हाला ते पैसे वगैरे मिळत होते न्यू पेन्शन स्कीममध्ये. त्यामुळे तिथं व्होलॅटाईल होती, परंतु तुम्हाला समजायचं नाही की बाबा ही व्होलॅटाईल आहे किंवा नाही ते. ओके. आता त्या टेक्निकॅलिटीमध्ये प्लीज जाऊ नका,
कारण अगदीच जर तुम्ही गेलात तर ते मग खूप खोलात जाता. ओके, त्यामुळे पहा न्यू पेन्शन स्कीममध्ये काय होत होतं, व्होलाटाईल होती. यासाठी जे केंद्र सरकारचे कर्मचारी असतील किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असतील, त्यांनी काय केलं, याला विरोध केला. त्यामुळे पहा, हिमाचल प्रदेशमध्ये इलेक्शन असू द्या किंवा अगदी जनरल लोकसभेचे इलेक्शन ज्यावेळेस होते ना, त्याच्यापूर्वी पहा, जे शिक्षक मतदारसंघ शिक्षक वगैरे होते ना, त्यांनी आंदोलन केले होते की बाबा आम्हाला नको ही पेन्शन, न्यू पेन्शन स्कीम लागू नकात करू, आम्हाला फक्त ओल्ड पेन्शन द्या, ज्यामध्ये आमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन असणार नाही, फक्त केंद्र सरकारचं आम्हाला पूर्णतः कॉन्ट्रीब्युशन असेल, असं त्यांनी म्हणजे आंदोलन वगैरे केले होते. मग पहा, ही मागणी जास्त होती. या कारणाने केंद्र सरकारने काय केलं, की ओल्ड पेन्शन स्कीम, हे न्यू पेन्शन स्कीम वगैरे काहीच ठेवलं नाही. आता त्यांनी काय आणले आहेत, UPS आणलेले आहेत. म्हणजेच काय, युनिफाईड पेमेंट स्कीम. आता ही पेन्शन स्कीम आहे ही. ओके, आता पाहूयात ही काय आहे. UPIचं लॉंग फॉर्म आहे ते, युनिफाईड पेमेंट इंटरफरन्स. ओके, सॉरी फॉर दॅट. तर अगदीच UPS काय आहे ते पाहून घेऊयात. एकच मिनिट द्या. आता ह्याला क्लीन करतोय मी. तर पहा, 10 वर्ष तुम्ही जर सेवा दिलात, केंद्र सरकारसाठी आहे. आता बेसिकली पहा, अद्याप राज्य सरकारने याला लागू केलेलं नाही आहे UPSला. ओके, मग आता जर राज्य सरकारमध्ये UPS लागू करायचं म्हटल्यानंतर राज्य सरकारला वगैरे तशा पद्धतीने त्यांना आदेश काढावे लागतील. पण अद्याप केंद्र सरकारने याला लागू केलेलं आहे, राज्य सरकारने कोणीही लागू केले नाही. डन. तर पहा, UPSमध्ये काय आहे, जर तुम्ही केंद्र सरकारच्या सर्व्हिसेसमध्ये गेलात व 10 वर्ष जर तुम्ही सर्व्हिस केलात, तर तुम्हाला एकही रुपया न देता तुम्हाला काय 10,000 रुपये पेन्शन तुम्हाला मिळली जाईल. ओके, 10 वर्षाची सर्व्हिस करा व अगदी तुम्ही व्हॉलंटरीली रिटायरमेंट जर घेतलात, ओके, तरी तुम्हाला काय 10,000 रुपये 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळाले जातील. डन. त्यानंतर एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, ते पाहिलंच आहे. आणि याचा लाभ पहा, 23 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सध्याला फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचारी यामध्ये कव्हर नाहीत. त्यानंतर पहा, आता ही स्कीम कशी आहे, तर अगदीच पहा, मी काय म्हटलं होतं, तुम्ही कॉन्स्टेबल पदावरती नियुक्त झालात व PSI पदावरती काय झालेला आहात, रिटायर झालेला आहात. इथं तुमची पेमेंट होती 50 रुपये, इथं होती 100 रुपये. मग अगदीच तुम्हाला पेन्शन किती मिळी जाईल UPSद्वारे, तर अगदीच याची 50%, म्हणजे 100 रुपयाचे 50% किती होतील, तर 50 रुपये तुम्हाला काय पेन्शन मिळाली जाईल. डन. अशा पद्धतीने 50% आहे. व तुमचं जर निधन झालेलं असेल, म्हणजे अगदीच काही कारणांमुळे जर तुमचं निधन झालं असेल व तुमची फॅमिली जर मागे असेल ना, तर तुम्हाला इथं काय दिलं जाईल, इथं 60% रक्कम दिली जाईल. ओके, म्हणजे इथं काय 60 रुपये मिळेल. ओके, जर तुम्ही डिसीज्ड असाल तर. ओके, तर हे नवीन यामध्ये काय केलेले आहे, त्यांनी थोडेसे बदल केले आहेत व हे चांगले बदल आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण 10 वर्ष जरी सर्व्हिस केली तर 10,000 रुपये तरी, किमान 10,000 रुपये तरी तिथं देण्यात येत आहेत. ओके, हीच थोडीशी चांगली स्कीम आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे पहा, जे ओल्ड पेन्शन स्कीम किंवा न्यू पेन्शन स्कीमचं जे भांडण वगैरे होतं किंवा जे जास्तच आक्रमक जास्तच आंदोलन वगैरे जे होते ना, त्याला यांनी फुल स्टॉप लावण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आहे असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. त्यानंतर आणखीन यामध्ये काही टेक्निकॅलिटी आहे का, तर पहा, 6,250 कोटींचा खर्च यामध्ये होणार आहे. सध्या लागू असलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेबद्दल, म्हणजेच काय, NPS कर्मचाऱ्यांचा संतोष होता. NPS योजना 1 एप्रिल 2004 नंतर सरकारी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे. NPSमध्ये 50% पेन्शनची हमी नाही. मी काय म्हटलं, व्होलाटाईल आहे, ते पण पहा, इथे पण तेच म्हटलेलं आहे की 50% पेन्शनची हमी तिथं देताच येणार नाही. कारण तुमची पेमेंट कशावर बेसिस असेल, तर शेअर मार्केटवरती. शेअर मार्केट जर पडलं तर तुमची पण पेन्शन गेली, आणि शेअर मार्केट जर वर आलं तर तुमची पेन्शन जास्त आली. अशाच पद्धतीने ती पेन्शन होती NPS. त्यानंतर पुढे या योजनेत कर्मचाऱ्यांकडून NPS प्रमाणेच 10% योगदान घेण्यात येईल. ओके, आता इथे पहा, ओल्ड पेन्शन स्कीम सारखी ही आहे का, तर बिलकुल नाही. यामध्ये पण तुम्हाला काय 10% कॉन्ट्रीब्युशन तर करायचंच आहे. ओके, तुम्ही सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर पहा, अगदीच इथे कॉन्स्टेबल जर पदावरती गेलात ना तुम्ही, तर 50 रुपये जर तुमची पगार असेल तर 5 रुपये तिथे काय तुम्हाला पेन्शनसाठीच कॉन्ट्रीब्युशन करायचंच आहे. म्हणजे केंद्र सरकार संपूर्ण खर्च करणार आहे का, केंद्र सरकारचा किती 90% खर्च असेल, तुमचा 10% खर्च असेल, असं लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर सरकारचे योगदान 14% आहे. 18.5% हे करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर 6,250 कोटी रुपये इतका खर्च होणार असून हा दरवर्षी वाढत राहणार आहे. यासोबतच पहा, कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय आणखीन दुसरे काही गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत, तर ते पहा, कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा, पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. त्यानंतर विज्ञानधारा योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे कालच्या बैठकीमध्ये. तर पहा, विज्ञानधारा योजना काय आहे, तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या 3 योजना विज्ञानधारा या एकाच योजनेअंतर्गत
करण्यात आलेले आहेत व त्या यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आता विज्ञानधारा योजना ही कशी योजना आहे, परीक्षेला जर प्रश्न विचारला तर ही काय आहे, अम्ब्रेला स्कीम आहे. अम्ब्रेला स्कीम म्हणजेच काय, तर अगदी पहा, अम्ब्रेला म्हणजे काय, आपली छत्री असते, बरोबर. आता हे अशा पद्धतीने छत्री असते पहा. मग अगदीच या छत्रीमध्ये सगळ्या योजना येतात, बरोबर. सॉरी, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो ना, आपण ज्यावेळेस छत्री ओपन करतो ना, त्यावेळेस आपल्याला भिजता येणार नाही, पण हे संपूर्ण येतं ना एकत्रितरित्या. मग अगदी तसंच असतं. छत्री म्हणजेच काय, एकछत्री योजना, म्हणजे जी 3 योजना होत्या ना, त्यांना एकत्रीकरण करण्याचं म्हणजेच काम काय आहे, एक छत्री योजना. तर अगदीच तशा पद्धतीने ही अम्ब्रेला स्कीम आहे. डन. विज्ञानधारा योजना ही अम्ब्रेला स्कीम आहे, लक्षात ठेवा प्लीज. किंवा परीक्षेला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी अम्ब्रेला स्कीम कोणती आहे, तर विज्ञानधारा योजना ही अम्ब्रेला स्कीम आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. रमीमुळे सामाजिक नुकसान बंदी घालण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे बॉम्बे हायकोर्टामध्ये. ओके, सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत गणेश रानू ननावरे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. याच्यापूर्वी पहा, तमिळनाडू हायकोर्ट, कर्नाटका हायकोर्ट या दोघांनी पण निर्णय दिलेला आहे. आता अगदीच त्या केसेस तर सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत, पण आता यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचं पण तिथं नाव जोडलेलं आहे. ओके, पाहूयात आता बॉम्बे हायकोर्ट काय जजमेंट घेईल रमी खेळा पैसे जिंका याबद्दल. ओके, म्हणजे अगदीच ते चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे खेळणं नाही, पण ही जी याचिका दाखल झाली ना त्याबद्दल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, रुमीचे प्रक्षेपण यशस्वी, 3 क्यूब 50 पिको उपग्रहांसह अवकाशात घेतली भरारी. आता हे काय आहे रुमी प्रक्षेपण किंवा हे जे रुमी काय आहे, तर फक्त अगदीच पहा, ही खूप महत्त्वाची न्यूज आहे, मोस्ट IMP ही न्यूज आहे. तर भारताने पुनर्वापन करता येणारे पहिले हायब्रिड रॉकेट रुमी 1चे शनिवारी प्रक्षेपण केले. रुमी 2004 या मोहिमेचा अंतर्गत स्पेस झोन इंडिया, कोणती कंपनी आहे पहा, स्पेस झोन इंडिया ही स्टार्टअप आहे, म्हणजेच काय, ही प्रायव्हेट कंपनी आहे. या प्रायव्हेट कंपनीने रुमी 2004 आहे ते. ओके, 2004 रुमी 2004 या यानाचे प्रक्षेपण काल यशस्वीरित्या केलेलं आहे. ओके, स्पेस झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा स्टार्टअप आहे हे. याच्या अंतर्गत प्रायव्हेट सेक्टरला आपण इस्रोमध्ये एंट्री दिलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. सॉरी, इस्रोमध्ये नाही तर स्पेस सेक्टरमध्ये. कशासाठी, तर अगदीच उपग्रह पाठवण्यासाठी यांना एंट्री दिलेली आहे. व पहिला उपग्रह यांनी कशा संदर्भात पाठवलेला आहे, तर अगदीच जागतिक तापमान व हवामान बदल याबद्दलचा हा उपग्रह त्यांनी पाठवलेला आहे. डन. व हे जे रॉकेट आहे, आता पहा, हे रॉकेट लॉन्चर कशा पद्धतीने आहेत. आता इस्रोचं जर तुम्ही पाहिला, श्रीहरिकोटा येथील जे रॉकेट लॉन्चर आहे ना, ते अगदी तशा पद्धतीने म्हणजे तिथं फिटच बसतं व ते तिथून 3 सैन्य अशा पद्धतीने पहा हात वगैरे आहेत त्याला, बरोबर. म्हणजे हे डायरेक्टली वरती जातं. पण हे पहा, याला काय दोरीनं बांधलेलं आहे. हे म्हणजेच काय, मोबाईल रॉकेट लॉन्च व्हेकल आहे हे. ओके, म्हणजे याला तुम्ही दुसरीकडे घेऊन पण जाऊ शकता. आता हे पहा, नाही तर टायर्स वगैरे आहेत, व याला पुढे जर लावून तुम्ही म्हणजे ट्रॅक्टरला लावून दुसरीकडे आपल्या शेतातून पण काय करू शकतो, आपण प्रक्षेपण करू शकतो. आता तसं डायरेक्टली म्हणता येणार नाही, तरी पण हे लक्षात घ्या की हे मोबाईल रॉकेट लॉन्च व्हेकल आहे. ओके, तर हीच खासियत आहे. व स्पेस झोन इंडिया ह्या कंपनीला आपण काय केलेलं आहे, एंट्री दिलेलं आहे प्रायव्हेट सेक्टरला. आपण याच्या पूर्वीच्याच लेक्चर्समध्ये मी म्हटलेलं होतं, SLV आल्यानंतर आपल्याकडे काय होणार आहे, तर अगदीच प्रायव्हेट सेक्टरला पण चालना मिळेल. अगदी त्याच धर्तीवर हा पहिला प्रयोग यशस्वीरित्या झालेला आहे. व पहा, हे जे रॉकेट लॉन्च झालेलं आहे याचा पुनर्वापर करता येणार आहे. हीच खासियत आहे महत्त्वाची इथे. कारण आत्तापर्यंतच्या ज्या व्हेकल्स आहेत आपल्या PSLV, GSLV, MK3 वगैरे जे आहेत ना, त्याला आपण पुनर्वापर करू शकत नाही. पण जे SLV आहेत, जे स्मॉल लॉन्चिंग व्हेकल आहेत ना, त्या आपण काय पुन्हा पण वापर करू शकणार आहोत. त्यामुळे आता काल एक त्यांनी उपग्रह वगैरे सोडलेले आहेत. ओके, अवकाशामध्ये काल उपग्रह सोडले ना, मग ते रॉकेट वापस येणार आहे व ते जे रॉकेट वापस आलेलं आहे ना, त्याला आपण काय परत एकदा रियूज करणार आहोत. ओके, म्हणजे इथून काय होत आहे पहा, एन्व्हायरमेंटची पण बचत होते. जसं 3 R आहेत पहा आपले, रियूज, रिसायकल. ओके, तर ते इथं काय होतील, अगदीच लागू होईल असं तुम्ही डायरेक्टली तिथं सांगू शकता. त्यामुळे ही एक चांगली न्यूज आहे असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, नव्या वनस्पतीचा शोध, नाव दिले दीक्षाभूमी याना. आता हे काय आहे भानगड ते पहा. तर विदर्भातील 3 संशोधकांनी क्लिस्टॅन्थन्स प्रकारातील एका नव्या प्रजातीचा शोध लावलेला आहे. ही वनस्पतीचा शोध लावला त्यांनी. या वनस्पतीची जगात कुठेच नोंद नसून केवळ भंडारा जिल्ह्यात आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. व वनस्पतीचे फळ स्तूपाच्या आकाराचे असल्याने त्यांनी क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना असं त्याला नाव दिलेलं आहे. ओके, या फळाचे वैशिष्ट्य काय पहा, गराडी समूहात मोडते व
गराडी आणि या वनस्पतीतील फरक कच्चे फळ चेरीसारखी लालसर आणि पिकल्यावर लालसर ब्राऊन होते. म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही पाहिला तर चेरीसारखं लाल वाटतं, पण ज्यावेळेस पिकतं ना ते थोडंसं ब्राऊन होतं. ओके, ही एक त्याची खासियत आहे. त्यानंतर फळाचा आकार बौद्ध स्तूपाच्या डोमसारखा असून त्यावरूनच त्याला काय दीक्षाभूमियाना हे नाव देण्यात आलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. थोडंसं मराठी पण पुढे जात आहे असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर वनस्पती 2.5 ते 4.5 मीटरपर्यंत वाढते. इतर क्लिस्टॅन्थस 12 मीटर उंचीपर्यंत वाढतात. पण ही काय आहे, फक्त 4.5 मीटरपर्यंत वाढते. त्यानंतर झाडाच्या फांद्यांवर केसासारखे लव असतात व रंग लालसर पिवळसर हिरवा असतो याचा. ओके, तर हे थोडेसे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जे विद्यार्थी ना कृषीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही न्यूज खूप महत्त्वाची आहे, पहा. ओके, त्यानंतर पुढे चला. अखेर गुरुजींची शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामे ठरलेली आहेत. आता पहा, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण भरपूर वेळा टीचिंग किंवा एज्युकेशन जे सेक्टर आहे त्यामध्ये काय काय रिफॉर्म घेणं गरजेचे आहेत असं प्रश्न विचारल्यानंतर मी सांगायचं किंवा ही रिफॉर्म वगैरे, मग त्यावरती रिफॉर्म आता घेण्यात आलेले आहेत. तर पहा, जे टीचर्स असतील, जिल्हा परिषद शाळेचे जे टीचर्स वगैरे असतील ना, त्यांची आता कामं वर्गीकृत करण्यात आलेली आहेत. एकीकडे अगदीच शैक्षणिक कामे आणि दुसरीकडे आहेत अशैक्षणिक कामे. मग शैक्षणिक कामे कोणती कोणती व शैक्षणिक कामे कोणती कोणती इथं दिलेली आहेत. आता ही MPSC आणि UPSC ॲस्पिरंटसाठी गरजेचं नाही, पण TET या किंवा TET TAIT हे जे एक्झाम देणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. पहा, जर परीक्षा डायरेक्टली जर विचारलं खालीलपैकी कोणतं काम अशैक्षणिक आहे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं. त्यानंतर ही न्यूज अगदीच महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. नापास वाढले. केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार 2023च्या बोर्ड परीक्षांमध्ये 10वी-12वीतील 65 लाख विद्यार्थी नापास झाले आहेत. या 65 लाख विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील किती विद्यार्थी आहेत मग ते जर पाहिलं आपण तर पहा, 2022मध्ये 49,000 एवढे विद्यार्थी होते. तर अगदीच 2023मध्ये गेल्यानंतर याची आकडेवारी डायरेक्टली दुप्पटच झालेली आहे. 1 लाख विद्यार्थी झाले SSC मध्ये. ओके, SSC एक्झामसाठी. आणि 12th क्लास यामध्ये जर तुम्ही पाहिलात 2022मध्ये तर 60,000 विद्यार्थी होते नापास. तर 2023मध्ये गेल्यानंतर त्याची संख्या इथं पण दुप्पट झालेली आहे. 60,000चं 1,37,000 अशा पद्धतीने संख्या झाली. मग असं का होत आहे? बेसिकली 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची अनुत्तरणांची जी संख्या आहे ना ती जास्त का वाढलेली आहे किंवा दुप्पट का झाली? तर कारणं माहिती आहेत आपल्याला. कोविड झालं, त्यानंतर अगदीच विद्यार्थ्यांना मोबाईलची जास्त सवय वगैरे लागली. ते कारणं तुम्ही नक्की देऊ शकता. ओके, याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये मी आत्ताच मी बोलत असताना काय म्हटलं की प्रॉब्लेम तर कोणी पण सांगू शकेल, पण आपल्याला काय सांगायचं आहे, सोल्युशन सांगायचं आहे. त्यासाठीच आपल्याला तिथे प्रशासनावरती बसायचं आहे, बरोबर. मग आपल्याला पण इथं उपाय देण्यात आलेले आहेत. तर उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये काय उपाय? आता 10वीसाठी जर उपाय तुम्ही म्हटलात तर पहा, शिक्षक विद्यार्थी यांचा अधिकाधिक वेळ अध्ययन अध्यापनास उपलब्ध करून देणे. त्यानंतर सर्वच विषयांचे पायाभूत कौशल्य आत्मसात करण्यात येणाऱ्या अडचणीविषयी गांभीर्याने निराकरण करणे. त्यानंतर गणित, इंग्रजी, विज्ञान आणि समाजशास्त्र यात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे सातत्याने उपचारात्मक अध्यापन करणे. आकलन, स्मरण, दृष्टिकोन आणि परीक्षा तंत्राचा अवलंब कसा करणे याबद्दल उद्घोषण करणे. आणि शिक्षकांना अनावश्यक उपक्रम, अभियाने, मोहिमा, फोटोबाजी, ऑनलाईन माहिती भरणे, प्रत्यक्ष निवडणूक कामकाजाव्यतिरिक्त अन्य कामातून वगळणे. अशा पद्धतीने तुम्ही काय घेऊ शकता, SSCच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा SSCचे जे टीचर्स असतील ना त्यांच्यासाठी ही उपाययोजना सुचवू शकता. अगदी तसंच HSCच्या विद्यार्थ्यांसाठी काय सुचवू शकतो पहा आपण, टीचर्ससाठी तर अगदीच विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, बुद्धिमत्ता आजमावून कला, वाणिज्य, विज्ञान, तांत्रिक आणि ललित कला इत्यादी अभ्यासक्रम आणि विषय निवडीस पोषक अशा करिअर मार्गदर्शनाची सोय करून देणे. त्यानंतर उच्च महाविद्यालयातील विषय शिक्षकांची भरती करणे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रत्यक्ष उपस्थिती, कालावधी आणि संपादनोक वाढीचे प्रयत्न करणे. त्यासोबतच 12वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. हे काय करू शकतो आपण, त्यावरती उपाय करू शकतो. ओके, 10वी आणि 12वी दोन्हीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे उपाय सुचवलेले आहेत. डन. याच्या पलीकडे काही विचारलं जाणार नाही, पण प्लीज हे कात्रण तुम्ही लक्षात ठेवा, केव्हा पण तुम्हाला हे अगदीच कामी ठरवणार आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. पहा, पुढील 12 वर्षांमध्ये भारताची जी लोकसंख्या आहे ना ती 152 कोटी लोकसंख्या होईल असं अहवाल आलेला आहे, बरोबर. मग यामध्ये धोक्याची घंटा काय आहे? तर पहा, धोक्याची घंटा हीच आहे की आता सध्याला ना आपण युवक आहोत. ओके, आता सध्याला आपण का आहोत, युवक आहोत.
पण ही इथं आलेख दिलेला आहे पहा. आता सध्याला आपण इथं युवक आहोत, 68% सध्याला युवक आहे. ओके, आता पहा अशी आहे देशाची लोकसंख्या. तर आता सध्याला 68% जर युवक असतील तर अगदीच 15 ते 20 वर्षांमध्ये काय होणार पहा, ही आकडेवारी पुढे गेली, 68% जर पुढे गेली तर मग ती खूप भयावह देशासाठी स्थिती आहे. त्याच्यामुळेच पहा याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलेलं आहे की सध्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे देशाजवळ, तर आपण त्याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा 2030 नंतर काय होणार आहे पहा, हेच डिझास्टरमध्ये कन्वर्ट होईल व डिझास्टर कन्वर्ट जर झालं तर क्राईमची संख्या जी आहे ना ती भयावह पद्धतीने वाढेल. ओके, त्यामुळे लवकरात लवकर केंद्र सरकारने पावलं उचलणे खूप गरजेचं आहे असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट आहे पहा, प्रत्येक अपमान म्हणजे ॲट्रॉसिटी नव्हे. पहा अगदीच SC आणि ST यांच्यासाठी आपल्याकडे 1989चा ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, बरोबर. मग काल सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली होती, मग सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल निरीक्षणे नोंदवलेली आहेत. आता ह्यापैकी निरीक्षणे ना, हे जे 3-4 निरीक्षण आहेत ते एकच निरीक्षण आहे. त्यांचं म्हणणं काय पहा, याच्या पूर्वीचं एक निरीक्षण आहे आपल्याकडे, SC/ST याच जमातीमधूनच जर कोणी आलेला असेल व त्यांनी म्हणजे पहा या समूहातील व्यक्तीवरतीच ॲट्रॉसिटी दोघं पण लागू करणार नाहीत. म्हणजे ज्याच्यावरती आरोप वगैरे करण्यात आलेला आहे तो पण SC/STचा असेल तर, आणि जो व्हिक्टीम आहे आणि जो गुन्हेगार आहे या दोघं पण जर SC/STचे असतील तर तिथे ॲट्रॉसिटी लागू होत नाही. तर हेच त्यांनी काल पण सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलेलं आहे की दोन्ही पण लागू होणार नाही. पण याच्याही पुढीकडे जाऊन सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा, तर अगदीच आता एक व्यक्ती घेऊयात आपण, एकच मिनिट द्या, हाच व्यक्ती घेऊयात व हा SCचा आहे असं पण कन्सिडर केलं. मग आपल्याला माहिती आहे की हा SCचा आहे, पण पहा हा काहीतरी गलत काम करतोय. ओके, हा काहीतरी गलत काम करतोय तर आपण याला नक्कीच टोकू शकतो. ओके, पण याने जर म्हटलं ना की बाबा ह्याला माहिती होतं की मी SCचा आहे तरी पण मला ह्याने टोकलेलं आहे, असं म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जाऊ शकत नाहीत किंवा या व्यक्तीच्या विरोधात ॲट्रॉसिटी तिथे लावू शकत नाहीत. का तर पहा हा व्यक्ती ना याला गलत आहेस बाबा तू म्हणून सांगत होतं. अगदी तसंच झालेलं आहे पहा, ही केसच तशी होती. हा आहे आमदार, तमिळनाडूमधील हा आमदार आहे व हा होता पत्रकार. या पत्रकारने काय केलं पहा, अगदीच की बाबा तू चुकीचं करत आहेस, तुझं जे वसतिगृह आहे तिथं अगदीच योग्य सुविधा वगैरे मिळत नाहीत असं त्यांनी एक रिपोर्टिंग केली फक्त. मग या आमदारांनी काय केलं, मी SCचा आहे म्हणून डायरेक्टली त्यांच्यावरती गलत केस वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला. मग अगदी सेशन कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये त्यांना बेल मिळाली नाही, कारण ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये देण्यात आलेलं आहे की तुम्हाला नॉन बेलेबल आहे ते प्रकरण. जर ॲट्रॉसिटीमध्ये जर तुम्हाला अटक झाली ना तर ते नॉन बेलेबल येतं. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर पहा जे सेशन कोर्ट असतील किंवा हायकोर्ट असतील ना तिथे त्यांना बेल मिळाली नाही. मग बेलसाठी यांनी काय करावं लागलं, मग सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास काय आलं की हेतुपुरस्पर या व्यक्तीने पत्रकारांनी याला काहीच म्हटलेलं नव्हतं किंवा जातीबद्दल किंवा म्हणजे अगदीच पहा जसं SC आणि ST समाजासाठी त्यांनी काही म्हणजे उद्घोषणा तशा पद्धतीने केलेली नव्हती. फक्त यांनी त्याची गलती कुठं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. ओके, यासाठी इथे ॲट्रॉसिटी वगैरे लावू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं काल निदर्शनास आलेलं आहे. व इथं तेच दिलेलं आहे पहा, पीडित अनुसूचित जाती किंवा जमातीचा सदस्य आहे याची केवळ माहिती असणे ॲट्रॉसिटी कायद्याचे कलम 3(1)R आकर्षित करण्यासाठी पुरेसे नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. डन, एवढंच नवीन निरीक्षणास आलेलं आहे. बाकीची जी फाइंडिंग्स आहेत ना ती पूर्वीच्याच फाइंडिंग्स आहेत. तुरुंगातील कैद्यांचा कोंडमारा आता संपणार आहे, विचाराधीन कैद्यांना मिळू शकतो जामीन. तर पहा देशातील तुरुंगांमध्ये कैद्याची प्रचंड गर्दी झाली असून त्यामुळे त्यांचा कोंडमारा होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून सर्वोच्च न्यायालय नजर ठेवून आहे. मग आता कैद्यांची संख्या किती आहे तर पहा, देशभरामध्ये एकूण तुरुंग किती आहेत तर 1319 तुरुंग आहेत व त्यामध्ये कैदी किती आहेत पहा, तर 4.25 लाख कैदी ठेवण्याची क्षमता तुरुंगामध्ये आहे. ओके, तर ही काय आहे, क्षमता आहे. ओके, ही क्षमता आहे, पण कैदी किती आहेत तर पहा 4.25 लाख कैदी इथं राहू शकतात, पण प्रत्यक्षात जर पाहिलात ना तर 5.54 लाख कैदी इथं काय आहेत, वास्तव्यास आहेत या 4.25 क्षमतेच्या तुरुंगामध्ये. ओके, म्हणजे पहा किती आकडेवारी जास्त आहे, 1.5 लाख जे कैदी आहेत ना ते आगावीचे इथं थांबलेले आहेत. मग यांची संख्या कमी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. विविध सामाजिक संघटनांमधून याचिका दाखल झाली होती. मग त्यालाच अनुसरून जे जस्टिस आहेत त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे पहा आता, की जी भारतीय न्याय संहिता आहे ना त्याच्यानुसार आपण यांच्यावरती कारवाई चालू असं त्यांनी म्हटलं आहे. आता पहा आर्टिकल 20 तर आपल्याला काय म्हणतं की तुम्ही मागे जाऊन तुम्ही निर्णय वगैरे घेऊ शकत नाही, पण यांनी BNSचा तसा अर्थ लावलेला आहे व अगदीच तुम्हाला पण माहिती आहे आर्टिकल 143 अंतर्गत सुप्रीम कोर्ट डायरेक्टली कंप्लीट जस्टिस करण्यासाठी कोणतीही मर्यादा लागू शकतो. अगदी त्याच धर्तीवर पहा यांनी काय म्हटलेलं आहे, आता
ज्या कैद्यांची अगदीच त्यांना शिक्षा जी होणार होती त्याच्या 1/3 एवढी जर त्यांनी शिक्षा आजपर्यंत काटलेली असेल तर त्यांना आम्ही डायरेक्टली जामीनवर सोडून देऊ शकतो. ओके. तर अशा पद्धतीने या बेसिसवरून काय केलेलं आहे, त्यांची आता सजामुक्त केली जाणार आहे व अगदीच 3 महिना सजामुक्त नाही तर त्यांना जामीनवर सोडण्यात येणार आहे. कारण कैद्यांची संख्या आपला 1.5 लाख एक्स्ट्रा कैदी आपल्याकडे आहेत. त्यासाठी ही कैद्यांची संख्या कमी व्हावी यासाठी ही पावलं वगैरे उचलण्यात येणार आहेत. ओके. तर पहा, फक्त त्यांना जामीनवर सोडण्यात येणार आहे व 3 महिन्याचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे संपूर्ण तुरुंगांना. मग त्यांनी ती रिपोर्ट तयार करायची आहे व ती रिपोर्ट 3 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टासमोर टेबल करायची आहे. मग पहा सुप्रीम कोर्ट कसा निर्णय घेईल. ओके. तर पहा इथे सर्व काही आकडेवारी दिलेली आहे. आता ही जी आकडेवारी आहे ना, ही महत्त्वपूर्ण आकडेवारी आहे व GS2 साठी हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे प्लीज ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या डायरीमध्ये ही नक्कीच लिहून ठेवू शकता. ओके. इथे पहा कैदी शिक्षा भोगत आहेत. फक्त 22% कैदी किती आहेत, शिक्षा भोगत आहेत व 77.1% जे कैदी आहेत ना त्यांच्यावरती ट्रायलच झालं नाही. किती मजेशीर बाब आहे. सॉरी, म्हणजे मजेशीर म्हणता येत नाही, पण ही कटाक्ष बाब आहे बरं. म्हणजे कटाक्ष स्वरूपातच मजेशीर बाब आहे. कारण अगदी 77% कैदी तसेच आहेत, विदाऊट ट्रायल आहेत. म्हणजे आपली जी सिस्टीम आहे ती मिमिक्री होऊन बसल्यासारखं आपल्याला इथं बेसिकली दिसतं. जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. ओके. त्यांची काय चूक आहे ही पण त्यांना माहिती नसेल असे भरपूर कैदी आहेत. व अगदी तुम्हाला माहिती आहे PILची सुरुवात पण अशाच पद्धतीने झाली होती. बिहारमधूनच ही सुरुवात झाली होती. कारण बिहारमध्ये अशाच पद्धतीने कैद्यांना डांबून ठेवलं जायचं. त्यांच्यावरती नो ट्रायल नो बेल. ओके. काहीच नाही त्यांच्यावरती निर्णय, पण ते तशाच पद्धतीने सडत होते. मग अगदीच जे मानवी संघटना आहेत ना त्यांनी तशा पद्धतीने पावले उचलली होती. मग परत एकदा खरंच आपल्याकडे गरज आहे की काय असा जर प्रश्न आला ना तर पहा ही आकडेवारी लक्षात घ्या. 77.1% जे कैदी आहेत ना त्यांच्यावरती ट्रायलच झालं नाही आणखी. मग आपण त्यांना जेलमध्ये का थांबवून ठेवायचं. मग हे जे निर्णय घेतला ना सुप्रीम कोर्टाने ते खूप चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. व जे भारतीय न्यायसंहिता आली त्यामधून चांगले काम होत आहेत असं आपलं इथं बेसिकली प्रूव्ह करता येतं. त्यानंतर पहा त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी असलेल्या शिक्षेच्या 1/3 कालावधी जर तुरुंगात घालवला असल्यास त्यांची जामिनावर सुटका केली जाऊ शकते. जे मी आत्ता सांगितलं ते इथं सर्व दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचं आणखीन एक न्यूज आहे. तर पहा गब्बरचा क्रिकेटला अलविदा. शिखर धवनचा क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांनी. ओके. त्यानंतर धवनची कारकीर्द जर तुम्ही पाहिली तर इथं देण्यात आलेली आहे. प्लीज लक्षात ठेवा कंबाईन परीक्षेला स्पोर्ट्स न्यूज पण असतात, त्यासाठी ही बातमी गरजेची होती. तर आता फायनली इथं थांबूयात आपण. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.